आता झोंबायलंय पण थोड्या वेळात तुम्हाला बरं वाटेल. हा निंगे तुपाचा डबा बघ. होय काय हो, कसा आहे हात तुमचा? काय निंगे काय हवंय ग? अहो आजी ते तूप कुठं आहे ते बघायलोय. तुझ्यात ते तूप द्या जरा ते. अगं काय झालं काय? असं कसं लागलं तुला? हा थांबा थांबा. बरं बाई कमळी, तुला तुपाचं सुचलं ते. हे बघ बरं वाटेल. हा काळजी करू नका, बरं वाटेल बरं वाटेल. सुजाता यांना घेऊन देशमुख डॉक्टरांच्याकडे जा लगेच. हा हो मॅडम, पण ते फराळ. अगं वेडी आहेस का? फराळापेक्षा माणूस महत्वाचा. जा बरं पटकन जा. तुम्ही टेन्शन नका घेऊ. ह्या वर्षीचा फराळ मी आणि निंगी करू. जावा सावकाश, काळजी करू नका. खरंच तुम्ही दोघी जणी कराल फराळ? अहो आजी इशय आहे का? एकदम फास्टात करतो बघा सगळा फराळ. अहो मी आणि निंगी गावाकडे असताना प्रत्येकाच्या घरी जाऊन करायचं फराळ. मग ह्या एका घराचं काय कामच नाही. खरं मला एक कळना, जळती पण ती हातावर पडल्यावर एवढं कसं काय भाजल? हो फोडला तो बॉम्ब तिच्या हातात, असा फोडून टाकला. ए तुला काय वेडबीड लागले? हा डोकं ठिकाणावर आहे का? हा सगळा राग त्या पार्वतीवर काढायची काय गरज होती तुला? ग्रॅनी आजी काय गरज होती? काय गरज होती बोलतेस तू? तू वेडी झालीयस का? इडियट आहेस? ग्रॅनी आजी ती त्या गावछापचं कौतुक करत होती. मॉम ती त्या गावछापचं कौतुक करत होती. अगं ती तिचं कौतुक करत होती. तू मध्ये का पडलीस? का पडलीस? तुम्ही असे प्रश्न कसे विचारू शकतात? तुम्ही एक गोष्ट क्लिअर करा. तुम्ही वेड्या झाल्यात का तुम्हाला वाटतंय मी वेडी झाली आहे? हा तुम्हाला कळत नाहीये का? ती त्या घाणेरड्या कमळीची तारीफ करत होती, त्या गावछापची कौतुक करत होती. मग मी तिला सोडून देऊ? हा सोडून देऊ तिला? चल ऐक, जरा डोकं शांत ठेव. ही घरात जी आजी आहे ना तुझी म्हातारी, तिने काय केलेलं आहे? तिने आधीच तुझी ती डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड सगळी घेऊन टाकलेली. आणि तू जो हा आता काही प्रकार केलेला आहेस तो खरा प्रकार जर तिच्या कानावर गेला ना तर ती काय करेल माहितीये ना? ती तुला घरात सुद्धा ठेवणार नाही, लक्षात ठेव. सो व्हॉट, आय डोंट केअर. मला फक्त एकच गोष्ट माहिती, जो माझ्या रस्त्यात असा आडवा येईल ना त्याला मी असं उडवून टाकेन. आणि त्यामुळे आता तू बघ त्या गावछापचं मी काय करते ते. आता काय आगाऊपणा करायला चाललीस तू? आगाऊपणा नाही करत आहे, मला जे पाहिजे तेच करते. त्या गावछापने काय डिसाईड केलंय? माझ्या म्हाताऱ्या आजीला इम्प्रेस करायला फराळ बनवणार आहे ना? ठीक आहे बनवू ना, फराळ बनवू. हा मी पण बघते ना कसा बनवते ते. आता तर आजी झोपून जाईल, मग रात्रभरात बघ मी काय करते ते. म्हणजे काय करणार आहेस तू? राणी आजी प्लीज आता कोणी माझ्या रस्त्यात नका येऊ. आता बघच तू काय करते ते, मला थांबवू नका. मी ठरवलंय. ही आई ही वेडी झालीये का? ही काय करायला गेलीये? कमळे काय ग अशी अचानक गप का झालीस? निंगे आया ना आबांची आठवण यायलाय ग. आता या वर्षीची दिवाळी त्याच ते आपल्या बिगेरच साजरी करावी लागणार बघ. आईला माझी लय आठवण येत असेल की नाही? होय ग, खरं सरू का की तुझीच काय माझी बी लईच आठवण काढत असणार बघ. हा बंड्याला खुश असणार कारण आता सगळा फराळ तो एकटाच खाणार. होय ग. कमळे तुला ते आठवतंय काय? सरू काकी, वर्षा काकी, तू आणि मी कुणाची करंजी चंद्रकोरीवाणी येते याची पैज लावायचं. मग आबा बी यायचंच त्यात. साधा गोळा बी सरळ व्हायचा नाही त्यांच्याकडनं तरी उगाच म्हणायचं मी मदत करतो तुम्हासनी, मी मदत करतो. होय ग, आपल्याला त्यांचं लय अप्रूप वाटायचं बघ. होय. आणि सरू काकी ते फराळ म्हणताना ते गाणं म्हणायची बघ. काय ते? अगं गाणं नाही, शांता शेळकेंची कविता. हा तेच ते. जरा ये रे बाहेर
बघ आसपास दाही दिशात वाहतो आनंद उल्हास नितळ निळ्या नभाची घन नीळ छाया झुळझुळत्या वाऱ्याची कोंजारते माया उन्हे सोनेरी सांडली हिरवळीवर उधळला काय कोणी हर्ष सर्वभर उमलत्या कलिकांचे सुगंधी निश्वास दाही दिशात वाहतो आनंद उल्हास. हा तुला बी येतंय वय? अगं मन मन. मन मन म्हणजे दिवाळी झाल्यावर आपला सगळा फराळ होईल. काय बी आता काय तुला काय मस्का मारत बसू काय? म्हण की. अगं कमळे म्हण की गाणं. कमळू कमळू गाणं म्हण. अगं कमळे म्हण की ग गाणं. आता तू गाणं गात बसू नको. अगं सगळे उठतील की घरातले. म्हणतो उगं बारक्या पोऱ्यावानी. ढग केशरी सोनेरी जांभळे निलाल सांज वेळी क्षितिजाचे धुंद इंद्रजाल रिमझिमता चांदणे करीते किमया खेद सारा अंतरीचा जातसे विलया निसर्गाच्या नाना कळा मधुर आभास दाही दिशात वाहतो आनंद उल्हास. काय ग कसला आवाज झाला? अगं उंदीर बिंदीर असेल आपल्याला काय माहित. खरं यांच्या घरात मांजर मी काय बघितलेलं नाही. निंगे काय बी काय बोलायल्यास? अन्नपूर्णा आजींच्या घरी काय उंदीर असतील होय? मग घुस. तसं बी यांच्या घरात 3-3 घुशी आहेतच की आणि एकीला तर पांढरा पट्टा बी आहे. हे तू म्हण ग गात्रा. उबदार स्पर्श आणि ओठांवर हसे इथे तिथे विखुरले सोन कवडसे काही अनोळखीचा हुल. अनिका ते माहितीये लाडू बघून तुझ्या तोंडाला पाणी सुटले ते. पण नैवेद्य दाखवायचं आहे ना अजून. उद्या सकाळी लवकर उठायचं पूजा करायची नैवेद्य दाखवायचा देवाला मग तूच खाणार आहेस लाडू. ठेव. काय जोरदार चाललंय काम? होय आजी. अहो लाडू झालं आता थोड्याच करंजा राहिल्या मग चिवडा केला का झालं फराळ. हा छान आलेस मी.